बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य वाहिनी आणि नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाणारी स्वर्गीय रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय म्हणजेच येळणगाव धरण यंदा 100% भरलंय। या पार्श्वभूमीवर बुलढाणाकरांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण ठरलेल्या जलपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आणि बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजा संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभ हस्ते जलाशयावर अतिशय प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात विधिवत पूजा अर्चना करून जलपूजन संपन्न झालं। दरवर्षी उन्हाळ्यात किंवा पावसाच्या अनिश्चिततेमुळे शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, मात्र यंदा धरण पूर्ण क्षमतेनं म्हणजे 100% भरल्यामुळे आगामी काळात बुलढाणा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत आणि बिनधास्त राहणार आहे। जलपूजनाच्या वेळी उपस्थितांनी हा बुलढाणा शहरासाठी खूप मोठा दिलासा असल्याची भावना व्यक्त केली। या जलपूजन सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। तर जलपूजनानंतर उपस्थितांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बुलढाणा शहराची तहान भागवणारं पैनगंगा नदीवर बांधलेलं आपलं येळगाव धरण काल परवाच्या रात्रीच्या दमदार पावसामुळे सकाळी 6 वाजेच्या दरम्यान 70% धरण भरलं होतं आणि 11 वाजता धरण 100% त्या ठिकाणी भरलं। आणि अल निनोचा प्रभाव बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यावर जे सांगितलं जात होतं, अतिशय चिंतेमध्ये आम्ही नगरपालिका प्रशासनाने सगळे शहरवासी होते की आता यावर्षी धरण भरते की नाही भरते, परंतु ईश्वराची कृपा झाली, बुलढाणेकरांची पुण्याही कामात आली आणि आज येळगाव डॅम या ठिकाणी पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। परंतु आणखी संकट समोर असं आहे की आता या धरणावर 40 गावच्या नवीन योजना झालेल्या आहेत आणि त्या योजना जर सुरू झाल्या तर हे धरण फेब्रुवारीमध्येच याचं पाणी संपण्याची शक्यता आहे। एखाद्या वेळेला खडकपुराचं पाणी, ती खडकपुराची योजना ही खूप खर्चिक आहे आणि म्हणून ती योजना शहराची ताण भागवेल, पण आजूबाजूच्या 40 गावांची ताण कोण भागवणार आहे। याच्याकरता आता काल परवाला जे काही वैनगंगा पैनगंगा नदीच्या संदर्भात जे नदीवर प्रकार मिटिंग झाली, तर वैनगंगा नळगंगाचं पाणी खडकीच्या डॅममधून पैनगंगेमध्ये म्हणजे बुधनेश्वरपर्यंत आणता येईल का, ते जर किमान अर्धा TMC जरी पाणी आणता आलं तर ते पाणी डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला या धरणामध्ये सोडता येईल, म्हणजे जेणेकरून निसर्गाच्या शिवाय कृत्रिमरित्या हा डॅम आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी भरता येईल।